सगळ्यांचे स्वागत आहे कुकिंग तिकीट मराठीमध्ये। आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात स्टेप बाय स्टेप व्हेज पुलावची रेसिपी पाहणार आहोत। रेसिपी खूपच सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे, म्हणूनच रेसिपी पूर्ण पहा। त्यासोबतच एक मस्त चटकदार अशी कोशिंबीर सुद्धा आपण बनवणार आहोत। रेसिपी पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करा। चॅनेलवर जर तुम्ही नवीन व्ह्यूअर्स असाल तर सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग आपण मस्त चटकदार अशी रेसिपी बघायला सुरुवात करूया। सर्वप्रथम पुलाव म्हटलं की महत्त्वाचा इन्ग्रेडियंट झाला तो म्हणजे हा तांदूळ। तर मी इथे 1 ग्लास म्हणजे अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे। घरातल्या कोणत्याही ग्लास किंवा वाटीने आपण तांदूळ हा मोजून घ्यायचा आहे, कारण ज्या वाटी ग्लासने आपण तांदूळ मोजून घेतो त्याच ग्लास वाटीने आपण पाणी सुद्धा नंतर मोजून घेणार आहोत। पुलाव बनवण्यासाठी आपण कोणताही तांदूळ घेऊ शकतो, फक्त तो तांदूळ जुना असावा, म्हणजे आपला पुलाव मस्त सुटसुटीत होईल। आता हा तांदूळ आपल्याला मस्त 2 ते 3 पाण्याने छान धुवून घ्यायचा आहे। 2 पाण्याने छान धुवून झाल्यानंतर आपण भरपूर पाणी घालून 15 मिनिटांसाठी याला असंच भिजत ठेवणार आहोत। त्यानंतर आपण इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत। गाजर घेतलेला आहे, हिरवा मटार घेतलेला आहे, फरसबीचे तुकडे घेतलेले आहेत, फ्लावर घेतलेला आहे आणि इथे आपण 10 ते 12 काजू सुद्धा घेतलेले आहेत। ज्याही भाज्या आपण यामध्ये घेतो त्याचे फक्त मोठे मोठे तुकडे करायचे आहेत। जास्त बारीक तुकडे केले तर त्याचा पुलावमध्ये गाळ होतो। इथे आपण मोठ्या तुकड्यांमध्ये भाज्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण गॅसवर आता कढई गरम करत ठेवलेली आहे आणि कढई छान गरम झाल्यानंतर 2 मोठे चमचे आपण यामध्ये तेल घालणार आहोत। तेल छान गरम झाल्यानंतर आपण इथे काही गरम मसाले घेतलेले आहेत। त्यामध्ये 2 ते 3 लवंग, 2 ते 3 काळी मिरी, 1 चमचा जिरे, 1 छोटा तुकडा जावित्री, 2 चक्रफूल, 2 तुकडे दालचिनीचे, 3 ते 4 हिरवी वेलची आणि 2 ते 3 तमालपत्र घेतलेली आहेत। ही सर्व गरम मसाले आपण छान मध्यम आचेवर परतून घेणार आहोत। यापैकी तुमच्याकडे 1-2 गरम मसाले नसतील तर तुम्ही नाही घातले तरीही चालेल। जे गरम मसाले तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही घातले तरीही चालेल। आता थोडेसे परतल्यानंतर इथे आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा आपण छान आता परतून घेणार आहोत। त्यातच आपण एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा आपण छान आता परतून घेणार आहोत। कांदा परतताना थोडंसं या मीठ घातलं तरीही चालेल, म्हणजे कांदा हा लवकर परतला जाईल। तर कांदा परतताना आपण गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे आणि हाय फ्लेमवर आपण लाईट अशा सोनेरी रंगावर कांदा छान परतून घेणार आहोत। तर इथे अशा पद्धतीने कांदा थोडासा नरम झालेला आहे आणि थोडासा रंगही याचा बदललेला आहे। त्यातच आपण घातलेला आहे 1 मोठा चमचा भरून आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट तुमच्याकडे नसेल तर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या तुम्ही ठेचून सुद्धा घालू शकता आणि त्यातच 1 इंच आलं तुम्ही ठेचून घालू शकता। आता हे सर्व आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। हे परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे, म्हणजे हे छान मस्त परतलं जाईल। त्यातच आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा आपण छान नरम होईपर्यंत परतून घेणार आहोत। सतत अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे मसाले ढवळत राहायचे आहे, जेणेकरून मसाले तळाला चिटकू नये। तुमच्या सोयीनुसार किंवा तुमच्या गरजेनुसार गॅसची फ्लेम तुम्ही मध्यम किंवा हाय करू शकता। टोमॅटो छान नरम झाल्यानंतर आपण जे काजू घेतलेले होते 10-12 काजू, ते सुद्धा यामध्ये आपण ॲड करणार आहोत, म्हणजे मस्त ते क्रंची होतील। आता काजू 10-12 सेकंदासाठी छान परतून झाल्यानंतर यामध्येच आपण जे भाज्या घेतलेल्या होत्या, म्हणजे गाजर, फ्लावर, हिरवा मटार किंवा फरसबी, त्यासुद्धा आपण सगळ्या भाज्या आपण ॲड करणार आहोत। आता या भाज्या साधारण 2-3 मिनिटांसाठी आपण छान परतून घेणार आहोत। अशा पद्धतीने मसाल्यांवर भाज्या परतल्या की आपल्या पुलावला खूपच सुंदर चव येते, कारण भाज्या छान चविष्ट लागला तर आपला पुलाव सुद्धा खूप चविष्ट होतो। 2 ते 3 मिनिटं भाज्या छान परतून झालेल्या आहेत, याचा रंग थोडासा बदललेला आहे आणि प्रत्येक भाजीचा खूप सुंदर सुगंध सर्व घरभर पसरत आहे।
त्यामध्येच आपण इथे 1 चमचा भरून बिर्याणी मसाला, अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे. तुमच्याकडे बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकता. बिर्याणी मसाल्याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता मसालाही छान आपला परतून झाल्यानंतर आपण जे तांदूळ भिजवलेले 15 मिनिटासाठी त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि नुसताच आपण इथे अशा पद्धतीने भात घालायचा आहे आणि भातसुद्धा आपल्याला मध्यम आचेवर 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. त्यातच आपल्याला अर्धा चमचा तूप घालायचं आहे आणि तूप घातल्यानंतर आणखीन 2 ते 3 मिनटं आपण छान भात हा परतून घेणार आहोत या भाज्यांमध्ये. अशा पद्धतीने भात छान परतून घेतला म्हणजे आपला भात मस्त मोकळा होतो, शिवाय आपला पुलावही खूप टेस्टी लागतो. चवीपुरतं घालायचं आहे आपल्याला मीठ. तुम्ही तुमच्या चवीपुरतं मीठ घालू शकता. मीठ घातल्यानंतर आपल्याला छान पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे टोटली 4 ते 5 मिनटं सुरुवातीपासून आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या ग्लासने आपण 1 ग्लास पाणी घेतलेलं होतं, सेम त्याच ग्लासने आपल्याला इथे 1.5 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे. पाणी आपण थंड गरम असं काहीच नाही, साधं पाणी घेतलेलं आहे. तरी इथे आपण 1.5 ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे. म्हणूनच तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलेलं ग्लास किंवा वाटीचं प्रमाण घेऊनच तांदूळ घ्या, म्हणजे त्याच वाटीने आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे. एक आपल्याला छान उकळी आणायची आहे. त्यानंतर आपण थोडीशी इथे कोथिंबीर घालणार आहोत. उकळी आल्यानंतर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम आपण मध्यम करणार आहोत आणि कढईला झाकण लावणार आहोत आणि पुलाव आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर इथे अशा पद्धतीने मध्यम आचेवर आपण झाकण ठेवून दिलेलं आहे. पुलाव शिजत आहे तोवर आपण चटकदार कोशिंबीर करायला घेऊ. त्यासाठी आपण इथे एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी भरून बारीक चिरलेली काकडी घेतलेली आहे आणि सेम अर्धी वाटी आपण कांदा घेतलेला आहे, अगदी बारीक बारीक चिरलेला. त्यानंतर सेम वाटीने अर्धी वाटी बारीक चिरलेला आपण टोमॅटो घेतलेला आहे. त्यानंतर अगदी थोडीशी आपल्याला इथे कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे घट्ट दही. तर मी इथे घरीच बनवलेलं 2 मोठे चमचे दही घालणार आहे. तुमच्या दह्यामध्ये पाणी असेल तर गाळणीवर तुम्ही दही अर्धा तासासाठी असंच ठेवून द्या आणि एक्स्ट्राचं पाणी खाली येईल आणि जे वर घट्ट चाळणीवर किंवा गाळणीवर दही येईल ते 2 मोठे चमचे भरून आपल्याला दही घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता एकदम दही घट्ट आहे आणि अशा पद्धतीची घट्ट दही कशी बनवायची याचीसुद्धा रेसिपी माझ्या चॅनलवर मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ही घट्ट दही बघू शकता. आता दही घातल्यानंतर छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे अशा पद्धतीने आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता ही वाटी उचलून अशीच्या अशीच आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे, म्हणजे हे छान थंड होईल. 1 ते 1.5 तास याला बिलकुल पाणी सुटणार नाही. जेव्हा तुम्हाला जेवायचं असेल त्याच वेळेला यामध्ये तुम्ही मीठ घालायचं आहे. अगोदरच तुम्ही यामध्ये मीठ घालाल तर याला भरपूर पाणी सुटेल, म्हणूनच आयत्या वेळेस आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. आता आम्हाला पुलाव झाल्यानंतर लगेचच जेवायचं आहे, म्हणून मी यामध्ये मीठ घालणार आहे. तर मी इथे अगदी पाव चमचा भरून मीठ घातलेलं आहे. फक्त मी यामध्ये मीठ घातलेलं आहे. तुम्हाला यामध्ये जिरं पूड किंवा थोडासा चाट मसाला घालायचा असेल तो सुद्धा तुम्ही ते घालू शकता. पण मला फक्त मीठ घातलेलीच कोशिंबीर आवडते, म्हणून फक्त मी यामध्ये मीठ घातलेलं आहे. अशा पद्धतीने एकदम परफेक्ट अशी आपली कोशिंबीर तयार झालेली आहे. एकदम चटकदार अशी कोशिंबीर तयार झालेली आहे. आता कोशिंबीर तयार झालेली आहे. येऊ आपल्या पुलावकडे. इथे 7 ते 8 मिनटं झालेली आहेत. आपण याचं झाकण उघडून बघितलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता झाकण उघडल्या सर्व घरभर मस्त सुगंध पसरलेला आहे आणि एक शीत भाताचा आपण बघणार आहोत आणि छान मऊ असा आपला भात शिजलेला आहे. या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे आणि फोर्कने अशा पद्धतीने भात आपण छान मोकळा करून घेणार आहोत. आणि एकदा जर आपण गॅस बंद केला तर अशा पद्धतीने थोडासा भात आपल्याला उलथनाने किंवा फोर्क चमच्याने थोडासा मोकळा करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने थोडासा भात मोकळा करून घेतला की तो आतपर्यंत त्याची वाफ लागत नाही किंवा त्याचा गाळ होत नाही. भात आपला छान मोकळाच होतो. अशा पद्धतीचा तुम्ही इथे बघू शकता. प्रत्येक भाताचा शीत एकदम मोकळा झालेला आहे आणि छान शिजलेलाही आहे. एकदम सुंदर सुगंध सर्व घरभर या व्हेज पुलावचा पसरलेला आहे. तर
असा हा आपला साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेला व्हेज पुलाव आणि त्यासोबतच चटकदार अशी कोशिंबीर खाण्यासाठी एकदम तयार झालेली आहे। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।